नाही कार्तिकी, तुला काही होऊन चालणार नाही. लवकर बरी हो. अरे नील आहे ना, तो सांभाळेल ना आपला बिझनेस. नाही, नील अजून तेवढा तयार नाही झालेला. त्या माणसाला संपवायचं आहे. सगळे पैसे ऍडव्हान्स मध्ये देतोय. काम नाही झालं तर गाठ माझ्याशी आहे. मला लाज वाटते तुझी, लाज वाटते मला तुझी. काय चाललंय काय? हात का उचलत नीलवर? विचार या काट्याला. याची एक एक काळी कृत्य ऐकली ना ते याला हातात नाही जोड्या मारा. बाबा या कार्तिकीचं बिंग फोडायचंय सगळ्या कुलकर्ण्यांच्या समोर. मी या दारूत स्वतःला बुडवून घेणार आहे आणि सगळं विसरून जाणार आहे. दारू? दादा अरे काय करतोस? दादा मी तुला दारू पिऊ देणार नाहीये. तुझी अवस्था इथं कमालच झाली. आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन. आज पटलं मला. त्या कार्तिकीचाही निकाल लागला आणि त्या कार्ट्याचाही निकाल लागला. त्या पद्मनाभची अवस्था तर विचारायला नको. त्याला मीच धक्क्याला लावला आणि त्यात बोनस म्हणून की काय अनंतरावांनी ही पावरा फाटणी माझ्या नावाने केली. अनंतराव बोललो होतो ना तुम्हाला, ही पॉवर ऑफ अटर्नी तुम्ही तुमच्या हाताने माझ्या हातात द्या. तुम्हाला माहिती नाहीये हा नील आता या सगळ्याचा कसा वापर करणार आहे. आता बघतच राहा तुमचं हे सगळं साम्राज्य मी माझ्या ताब्यात कसं घेतो ते. डॉक्टर हे बघा, आम्ही खूप प्रयत्न करतो पण त्यांची बॉडी नीटचा रिस्पॉन्स देत नाहीये. आय मीन त्यांचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. काय झालंय काय तुला? खूप आनंद झाला मला, खूप आनंद. कशाबद्दल? बाबांनी मला आज बोलवून माझ्यावर विश्वास दाखवला. ते म्हणाले
ही सगळी बिझनेसची जबाबदारी मी पेलू शकतो. अरे वा, आश्चर्य आहे. बाबाने तुझ्यावरती एवढा विश्वास दाखवला. आनंदाची गोष्ट. हा असावरी अगं आनंदाची बातमी तर पुढे आहे. आज बाबांनी माझ्या नावाने पॉवर ऑफ अटर्नी दिली. त्यांनी जो विश्वास दाखवलाय ना माझ्यावर, मी असं शब्दामध्ये नाही ग व्यक्त करू शकत. म्हणून म्हटलं की आपण सेलिब्रेट करूया. नील, पण पद्मनाभ भाऊजींची तब्येत बरी नसताना आपण सेलिब्रेशन करायचं बरोबर वाटतं का? तुझं म्हणणं बरोबर आहे की दादाची ही अवस्था मी पण बघतोय ग. त्याचं ऑफिसमध्ये अजिबात लक्ष नाही आहे. आणि त्याचमुळे कदाचित मला माझं कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली. म्हणजे इनडायरेक्टली का होईना याचंही श्रेय माझ्या दादाला जातं ना. आज दादा जर माझ्या बरोबर असताना तासावरी या सर्वात आनंदाच्या क्षणामध्ये ना माझा दादा पण या सेलिब्रेशन मध्ये सामील झाला असता. तासावरी आणि शिवाय खूप दिवसानंतर या घरात एक आनंदाची बातमी आली. माझ्या आणि बाबांमध्ये हे जे विश्वासाचं नवीन नातं सुरू झालं ना, ते मला जपू दे. आपल्या घरात एवढी दुःख आहेत, त्यामुळे माझ्या वाट्याला आलेला एक आनंदाचा क्षण पण मी सेलिब्रेट करू नये का ग? इतरांसारखं मी पण झुरत जगावं असं तुझं म्हणणं आहे? अगं मी पण बघतोय ना दादाची अवस्था, आणि मीच जर अपसेट राहिलो तर मी दादाला या दुःखामधनं कसं बाहेर काढू शकेल? बरोबर आहे तुझं म्हणणं. आपणच जर का आनंदी नसू तर आपण दुसऱ्यांना कसा आनंद देणार? म्हणून तर म्हणतो, माझ्या आयुष्यातला हा सर्वात मोठा क्षण मला तुझ्याबरोबर शेअर करावं असं वाटतं. करू देत की मला. काय असं ग्रँड सेलिब्रेशन तर करत नाहीये मी. एक छोटीशी पार्टी जिथे तू आणि मी असेल. ओके, मग काय प्लॅन आहे? शॅम्पेन. ग्रेट. रायडर. डॉक्टर, काही करा पण कार्तिकीला वाचवा. हो कूल डाऊन. हे बघा, आम्ही आमच्या परीने शक्य ते सर्व प्रयत्न करतोय, पण ज्या कंडिशनमध्ये इथे त्यांना आणण्यात आलं होतं त्या कंडिशनमध्ये पेशंटबद्दल काहीही बोलणं खरंच खूप कठीण आहे. अहो, म्हणजे नेमकं म्हणायचं काय डॉक्टर तुम्हाला? काय झालंय? हे बघा, डोक्यावर जी जखम झालेली आहे त्यावर आम्ही लगेचच उपचार सुरू केलेले आहेत, पण त्यांच्या डोक्याला जबर मार बसलेला आहे. बहुतेक त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याची शक्यता आहे. आम्ही त्यांच्यावर उपचार करतच आहोत. बघूया काय होतंय. अहो, पण डॉक्टर, हे कधीपर्यंत कळेल? आणि तसंच काही झालं असेल तर? रिपोर्ट्स आल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. लेट्स होप सगळं काही चांगलं होईल. डॉक्टर, काहीही करा पण कार्तिकी लवकरात लवकर बरी होईल एवढं बघा. मानलं बरं का बाबा. कानातनं धूर निघाला बघ, धूर. तुला सांगतो नील, शकुनी, कंस, रावण, मी स्वतःला ह्यांचा बाप समजत होतो. बाप लेका, तू माझा बी बाप निघालास की. तुला सांगतो, असं काही घडलं की नाही, म्हणजे बघ ना, असं मनासारखं घडलं की
कसं वेगळं वेगळं वाटायला लागते नाही रे? हा? मामा हा. आयुष्य एकदम वेगळ्याच वाटेला लागलं साला. पूर्वीपेक्षा माझ्या हातात अशी जास्त ताकद आली आहे. होत्याचं नव्हतं करण्याची ताकद. अरे माझ्या बी हातात ताकद आल्यावानी वाटते. हे डंबेल हे आपलं सारखं जर असं असं म्हणजे असंच नाही म्हणजे असं तर का नाही. बेडक्या बघ, दंडाच्या बेडक्या बघ कशा बघ. पॉवर ऑफ अटर्नी मामा. पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे काय ते तुला माहिती नाही अजून. सगळ्या बिझनेसची सूत्र फक्त माझ्या एकट्याच्या हातात असणार. एकट्याच्या. म्हणजे आता तू समजा होत्याचं नव्हतं करणार म्हण की. काय आता तोच तर मानला होतास कंच बी काम असो होत्याचं नव्हतं करतो म्हणून. पहिले नव्हत्याचं होतं तर करू दे मामा. कुलकर्ण्यांच्या एम्पायर फक्त माझं नाव तर लागू दे. मामा तुझ्यावर एक महत्वाची जबाबदारी द्यायची आपल्याला. दे ना. तू खंची बी जबाबदारी माझ्यावर सोपव. तुला फिरून दाखवतो का नाही बघ. तुला मी फिरून तुला पेलवून दाखवतो का नाही बघ. ग्लास हा म्हणजे ते आपलं सारखं टॉनिक देत राहा म्हणजे झालं. पद्मनाभ माझा दादा काय त्या कार्तिकीच्या दुःखामध्ये बुडला पाहिजे. अखंड बुडला पाहिजे. ते दुःख कसं साजरं करायचं ते त्याला आपण शिकवायचंय. त्यामुळे सेलिब्रेशन थांबता कामा नाही. तो तिच्या दुःखामध्ये नारूच्या नशे असा पूर्ण बुडला तरच आपलं काम सोपं होईल मामा. नाही तुमचं सोपं होईल हो. माझं अवघड होत चाललंय. हे ज्या मारी सेलिब्रेशन दुःखात बुडवा करत त्याला बी वततोय मी बी वतून घेतोय. तुम्हाला सांगतो एक दिवस पिऊन तो तिकडं पडला असणार आणि मी इकडं पडला. मामा नाही सेलिब्रेशन चालू राहणार. कामाकडे लक्ष दे. हे काय तेच चाललंय माझं काय. मामा त्या कोण आहे रंगराव. त्या रंगरावकडे जा. त्या साल्याला पैसे दे. त्याला सांग थोबाड एकदम करून राहा म्हणावं. थोबाड उचकटलं तर त्याला बंद कर. म्हणजे कार्तिकीचा विषय बंद होईल. त्या कार्तिकीच्या कार्ट्याचं काय झालं आपल्याला नाही माहिती. गरज काय. कार्तिकी संपली विषय संपला. मामा साला जिंकलो आपण. जिंकलो की नाही. जिंकला. आईला नेहमी असंच राहणार आहे. म्हणजे प्रॉपर्टीची मोठी बाटली ह्याच्या हातात. मी आपला एवढासा ग्लास घेऊन फिरणार मागणं असं ते ग्लास फिरणार. Yes.
पद्मनाभ, काय झालं? तू असं घाबरलेला का दिसतोयस? अगं मला एक खूप विचित्र स्वप्न दिसलं. स्वप्न? काय दिसलं स्वप्नात? स्वप्नात मला कार्तिकी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेली दिसली. कार्तिकी? ICU मध्ये होती. ती खूप क्रिटिकल कंडिशन मध्ये होती आई. आणि अचानक अचानक काय पद्मनाभ? अचानक तिचा श्वासच बंद पडला. आणि म्हणून मला जाग आली. अरे देवा. आई अगं मी कार्तिकीला किती विसरायचा प्रयत्न करतोय. ती का सारखी ह्या ना त्या कारणाने माझ्या डोळ्यासमोर येते, माझ्या स्वप्नात येते. ती का माझ्या मागे लागली, का त्रास देते ती? पद्मनाभ, आपल्याला आठवण त्यांची येते ज्यांना आपण कधी विसरतच नाही. तू कितीही प्रयत्न केलास ना तरी कार्तिकीला तू अजून तरी विसरू शकला नाहीयेस. आणि मला वाटतं तू कधी तिला विसरणारही नाहीस. म्हणून दिवसभर तू ह्याचाच विचार करतोस की तिला विसरायचंय आणि त्या नादात तिचाच सारखा विचार करत बसतोस. पद्मनाभ, ती तुझ्या मनात आहे, विचारात आहे, म्हणूनच तुझ्या स्वप्नातही आहे. मग मी काय करू आई? अगं मी माझ्या परीने तिला विसरायचा प्रयत्न करतोय ना. मला कळतंय रे, पण वाटतं तितकं सोपं नाहीये हे. कार्तिकीवर तुझ्या प्रेमापेक्षा तुझा तिरस्कार तीव्र नाहीये. आणि मला असं वाटतं की ती नक्की कुठल्या तरी संकटात सापडलीये, म्हणूनच असे संकेत मिळतात. मागे पण आठवतं जेव्हा आपण तिला घराबाहेर काढत होतो तेव्हा ह्याबद्दलची स्वप्न आपल्या सगळ्यांना पडत होती आणि ती स्वप्न खरी ठरली. तिला काही झालं तर नसेल ना? झालं तर झालं, आपल्याला काय फरक पडतोय? आपला काही संबंध आहे का तिच्याशी? आई, मी तुला या आधीही सांगितलंय आणि आता शेवटचं सांगतोय, ह्या घरात मला तिचा विषय नकोय.